डे 3 आज आपण इकडून चाललोय पेलगमला. नामचीमध्ये जाणार आहे. नामचीमध्ये गेल्यानंतर तिकडं चारधाम मंदिर, दार्जिलिंगचे चहाचे मळे बघणार आहे. आपण करतो चेकआउट, पण हॉटेलमधनं आपल्यासाठी एक छोटंसं गिफ्ट देतं ते. थांबा आपण बघूया. त्याला आता गिफ्ट दिलेलं आहे. आता आपण करतोय चेकआउट. झाली आमची गँग, चालली सगळी बॅग घेऊन. अयो कुठं चालली आता तू? चहाची मळे बघायला. कुठं? आणि चारधाम बघायला. कुठं? हा. आता आमची मायरा गाणं म्हणणार आहे. म्हणा. टालिया सब लोग टालिया. आपण आलोय टिमिटी गार्डनला. तुम्ही मागं बघू शकता वरती. अगा टिमिटी गार्डन आहे. अगा वरती जिथपर्यंत बघणार आहे चहाचे मळे सगळं. पुढे बघ. हा ठीक आहे. कोणच्या? ओके, वाईट घोड्या बसून. त्या तिकीट काढून झाले आहे. पर पर्सन 40. हेलो, किधर जा रहे हो आप? हे सगळे आपले टिमिटी इकडूनची फेमस टी आहे. आमचा ड्रायव्हर सांगत होता की ही फेमस वाली सगळ्यात. हे आहे डेनी डेंजोपाची शेती सगळी. जिकडं बघन त्या लांबपर्यंत बघा तेच आहे. सगळे चहाचे मळे. कसे आहेत मळे? मस्त. कशाचे मळे ते? चहाचे. आता आम्ही चहाच पित नाही तर बघून उपयोग आहे. आम्ही कॉफी लवर आहे. हे आमचे चाललेत फोटोशूट, व्हिडिओ शूट. आता इकडून चाललं पण चारधाम टेम्पल. इकडे आपले सगळे चारधामचे सगळे देव, त्यांचे छोटे छोटे मंदिर बनवून ना एकदम भारी केले. तिकडे शंकराची मूर्ती आहे, लई मोठी शंकराची मूर्ती आहे. ती पण तुम्हाला दाखवू. आता आम्ही इकडूनची स्पेशल ब्लॅक टी, मोमोज बिमोज खाऊन बघू मस्त. मॅगी दिसली नाही मॅगी. काय ती भेळ आहे? भेळ मॅगी नाही, भेळ आहे. हे चिकन मोमोज आहे. तुला कोणचे घ्यायचे? ओके चल बसा तुमच्या जागेवर. मॅगी खात का? खाऊन बघ. खाऊया इकडूनचे पेलिंगचे मोमोज. आमची मायराला मोमोज आवडतात. कैसा अलग रहा था. ये वाला घे, ये वाला. इसको तो मोमोज नहीं पसंद, इसको मैगी खाना है. इसको मैगी नहीं देंगे ये टाइम में. मैगी फिर नहीं मिलेगा. मोमोज खाएगा उसको मैगी मिलेगा. हाँ नहीं मिलेगा. मस्त आहे, एक नंबर आहे. चांगलं एक नंबर आहे. चला मित्रांनो, तुम्ही आता बघितलं आपण टिमिट्री गार्डन केलं. तिकडून आलोय आपण आता सिद्धेश्वर टेम्पल. सिद्धेश्वर टेम्पल म्हणजे इकडं आपले चारधाम यात्रा होती. इकडे सगळे आपण जे चारधाम करताना देव असतात ते सगळे देव आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. इकडे लई मोठी शंकराची मूर्ती आहे. ती इकडून दिसत नाही. आता आपण आज जसं जाईन तसं तुम्हाला दाखवतो. चला आता जाऊया आतमध्ये मंदिरात. देवांचं दर्शन घेऊया, शंकर भगवानचं, गणपती बाप्पाचं, सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. तर सगळ्यात मोठं शंकराची मूर्ती लई मोठी, कशी मनात बसन अशी मूर्ती. हा बघा ना काय ती. आतमध्ये तिकिटाचे खर्च आहे 50 रुपये पर हेड. 10 वर्षाच्या आत पोरांना 1 रुपये पण तिकीट नाही. आता तिकीट काढून झालं. आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. बसलो होतो ना आपण. तू मोठी होती तेव्हा ना. मग हा तू त्यावेळेला आलो नाही का आपण.
आता आपण आलो मेन गेटला आत गेट जायला. हे आहे नंदेश्वर धाम. हे आत आल्यानंतर सगळे करन्सी आहेत. हे सगळे करन्सी आहे. आणि हे मेन 4 धाम समजून घ्या तुम्ही. एक मंदिर, 2, 3 शंकर भगवान आणि ते इकडे 4 नंदी. चला आता पटा हळूहळू पुढे जाऊन बाकीचं बघूया. फुल माइंड फ्रेश होईन अशी जागा आहे बघा तुम्ही. भगवा रंग पण आहे आपला हिंदुत्वाचा. सगळीकडे भगवाचे एक नंबर. आम्ही दर्शन करून आलो आहे त्याच्यामुळे ठीक आहे आता आम्ही दर्शन करतो. हे आहे बद्रीनाथ धाम. हे आहे जगन्नाथ धाम. आता आपण रामेश्वर धाम करून झाल्यानंतर आलोय. हे आहे द्वारका धाम. हे तुम्ही बघता हे आहे द्वारका धाम. आता द्वारका धामला जाऊ आतमध्ये पाया पडून घेऊ. द्वारका धाम झाल्यानंतर आता चाललोय आपण द्वारका साई मंदिर. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात आहे. आता आपण महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतोय. आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, बैद्यनाथ ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग. चला आपण वाजूया सर्वात मोठा घंटा. आता आपण वाजूया दुराशिया. सर्वात मोठा घंटा या. चला झाले 4 धामचं दर्शन फुल एकदम मस्त वाटलं. आता चाललोय आपण. भरपूर वेळ झाला तर इकडून 1.5 तास लागणार आहे रूमवर जाण्यासाठी. मंदिर तर एक नंबर होतं. निघूया आपण इकडून. चला चला तर मित्रांनो आपण 4 धामची यात्रा केली आहे. हे तुमच्या मागे दिसून शकतं. हे 4 धाम आहे. तुम्हाला दाखवतो आपण काय काय पाहिलं हे दाखवतो तुम्हाला. हे साई टेम्पल, द्वारका धाम, रामेश्वर धाम, जगन्नाथ धाम, बद्रीनाथ धाम, असं एवढं सगळं आपण बघितलं. एवढं सगळे आपण धामचं हे करून 4 धाम आपले पूर्ण झालेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. इकडून आपण चालू हॉटेलवर. आजचा दिवस आराम. मग उद्या बघूया.